ठाकरेंचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचं शेवाळेंनी सांगितलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदारही संपर्कात असल्याचा शेवाळेंचा दावा आहे। राज्याला आणि शिवसेनेला राजकीय भूकंप काही नवे नाही। 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदार सुरतला रवाना झाले। त्यानंतर शिवसेनेत भूकंप होऊन एका पक्षाचे 2 पक्ष झाले। त्यातच राज्यात आणि केंद्रात एनडीएचं सरकार आल्यानं ठाकरेंच्या पक्षातील आणि काँग्रेसचे आमदार अस्वस्थ असल्याचा शेवाळेंनी दावा केलाय। कित्येक त्यांच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि लोकांना त्यांनी जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करू शकत नाहीत, म्हणून ते महायुतीत प्रवेश करण्याकरिता इच्छुक आहेत। गेले कित्येक महिने महायुतीच्या कित्येक पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत। शिवसेनेच्या संपर्कात पण उबाटाचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, उबाटाचे काही खासदार दिल्लीमध्ये सोबतच चर्चा करत असतात आमच्यात। त्यामुळे 23 जानेवारीला एक राजकीय भूकंप होऊ शकतो। राहुल शेवाळे यांनी केलेल्या राजकीय भूकंपाच्या वक्तव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज झालेल्यांनी केलेले हे दावे हास्यास्पद असल्याचा टोला विरोधकांनी लगावला। ठीक आहे, आता 237 पलीकडे आहेत, अजून 550 तिकडे गेले तर 288च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल। याच्यापेक्षा जास्त काही फरक पडला नाही तर काय फरक आहे? 237च्या अधिक काही, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही। त्यामुळे त्याला काही स्फोट होणार आहे किंवा भूकंप होणार आहे असं नाही। आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही सवय झालेली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती राज्यभरातील शिवसैनिक उत्साहानं साजरी करतात। आता 23 तारखेला जयंती नेहमीप्रमाणे उत्साहात तर साजरी होईलच, पण त्या दिवशी राजकीय भूकंप होणार की नाही हे आता गुरुवारी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 न्यूज।